शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी काय म्हणताय? तर मी परवा खारदांड्याला लग्नाला गेलो होतो, तुम्ही बघितलंच असेल. त्या लग्नानंतर आल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं की आता आपण आपला तांडा इथनं उठून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे. तर ठरल्याप्रमाणे काल तेच कामाचं शिफ्टिंग चालू होतं, आमचं सामानाचं सगळं शिफ्टिंग चालू होतं. आणि दुसऱ्या ठिकाणी आपण शिफ्ट झालो आणि शिफ्ट झालो, घर बदललं. आणि काल दिवसभर म्हणजे रात्रीपर्यंत त्याच गडबडीत होतो अक्षरशः. मग काय काल काल व्हिडिओ बनवायलाच भेटला नाही. बोललो बनवूया व्हिडिओ, पण मूडही म्हणजे मूड पण नव्हता. काही म्हणा, काही असो, म्हणजे तुम्ही रेंटवर राहा किंवा काही राहा, पण तुम्ही ज्या वास्तूत राहताना थोडे दिवस का होईना पण त्या वास्तूशी तुमचं नातं जुळतं. आणि शेवटी घर असतं, ते रेंटवर असो किंवा काही असो, पण तुम्ही त्या घरामध्ये राहता तर तुमचं मन हे त्या ठिकाणी जोडतं, तिथल्या लोकांशी जोडलं जातं. सेंटिमेंट्स असतात, तुमच्या भावना असतात, त्या जुळतात त्या घराशी. आणि थोडंसं पावलं जडच होतात निघताना. आपल्याला माहिती असतं मग की 11 महिन्यानंतर आपण इथनं 11 महिन्यानंतर आपलं तिथलं कॉन्ट्रॅक्ट संपणार आहे, करार संपणार आहे. तरीही आपण आपलं शेवटी मानवी मन आहे ते निर्जीव वस्तूंमध्येही जीव गुंतवतं, आणि ही तर वास्तू असते. तर काल नंतर आलो, नंतर मग त्या किती भले काल 1 तारीख होती, महाराष्ट्र दिन होता, त्याच्याही शुभेच्छा द्यायला नाही भेटल्या मला. आणि त्या ह्याच्यात आलो, नंतर रात्री शिफ्ट झालो, नंतर रात्री झोप लागता लागेना, कारण जागा नवीन असली की होतं. कारण आता मी जिथं आता राहायला आलो आहे ना, तिथे मी या अगोदरही इथे बाजूच्या रूममध्ये आधी राहायला होतो. 2014मध्ये इथे आलो होतो मी, त्यावेळेला इथंच होतो वरच्या रूममध्ये, वरच्या रूममध्ये मी तिथे राहायला होतो. आणि तिथनं परत मग इथे समोरच्याच रूममध्ये राहायला होतो. तिथनं मग गावी गेलो 1 वर्षासाठी, आणि तिथनं मग परत आता जिथे होतो, मग आता ज्या रूममध्ये होतो तिथे आलो होतो, आणि तिथनं आता मग ह्या रूममध्ये परत आलो. असा सगळा हा प्रवास आलो. आता हा रूममध्ये सामान समीक्षाने लावलं, मुलांनी लावलं. मी तर ॲक्च्युली हलक्याच वस्तू आणल्या, पण मुलांनी कपाट, फ्रीज सगळं मुलांनीच आणलं. त्यामुळे मला काय नाही, फक्त जरा काय थोडं वस्तू, मला पसारा असला की लय कंटाळा येतो. काही असली कुठल्याही गोष्टीचा पसारा असला ना घरात, मेसअप असलं ना सगळं, की मग मला कंटाळा येतो. पण लावलं, समीक्षाने घर आवरलं. आणि आता झालं आज ती 2 दिवसानंतर म्हणजे खारदांड्याला गेली होती, त्या दिवशी तर गेलीच नाही रिक्षा. कालही सगळं शिफ्टिंगमध्ये टाईम गेला. आज ती आत्ता मगाशी गेली 6 वाजता. तर बरोबर कंटाळा देते ही, किती काम करेल. आणि ती आवरून सगळं ती गेली कामावर रिक्षावर. 2 दिवसानंतर गेले. तिला जायचं होतं काल पण बोलली मी जाऊ काय. मी बोललो अरे वेळेस काय, दिवसभर थकली आणि कुठे चाललीस. तर आज ती गेली. तर असं आहे सगळं. आणि छान असो, म्हणतात ना, दिस येतील दिस जातील. तर होतात, उत्सुकता आहे. आता तुम्ही म्हणाल अरे मग काय, मग स्वतःचं घर घेऊन टाक. मंडळी, मुंबईसारख्या ठिकाणी स्वतःचं घर ज्यांनी घेतलं आहे, म्हणजे आमच्या आईवडिलांनी घेतलं आहे स्वतःचं घर, त्यांनी कसं घेतलं असेल, काय घेतलं असेल हे आत्ता मला कळतं आहे. त्यावेळेला आपण मी त्यांना म्हणायचो अरे खाली घ्यायचं ना घर, डोंगरावर कशाला घेतलं, चांगल्या ठिकाणी घ्यायचं ना, काय तुम्ही कुठे घेतलं. पण मंडळी, आता ह्या ठिकाणी मला साधं छोट्यातलं छोटं घर देखील घेणं मला किती मुश्किल आहे, किती कठीण आहे हे आता कळतं आहे. पण त्यांनी त्यावेळेला घेऊन ठेवलं होतं झोपडं. त्या झोपडं आज बंगला का वाटतं आहे हे याची अनुभूती मला आता येते. तर असो मंडळी, आपणही कधी ना तरी जाऊच स्वतःच्या घरात. आय होप सो. आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, देवाचे आशीर्वाद, आईवडिलांचे आशीर्वाद, सगळ्यांचेच आशीर्वाद राहिले तर नक्की कधी ना कधीतरी जाऊ. प्रत्येक म्हणजे जो भाडेकरी असतो ना मंडळी, त्याला प्रत्येकाला वाटत असतं आपण आपल्या घरात जावं. आणि मंडळी, मी ज्या डोंगरात राहतो ना, ते डोंगर प्रेरणादायी का वाटतो माहिती का. या डोंगरात जी लोक ज्यांनी मनापासून इथे राहिलं, त्यांनी आपल्या या विभागाला आपलं मानलं, जे भाडेकरी इथे राहिले, त्यातल्या बऱ्याचशा भाडेकरांनी ह्याच आपल्या इथे रूम घेतले, प्रगती केली, त्यांच्या जीवनात ग्रोथ केला. आणि आमचा डोंगर खरंच खूप चांगला आहे. म्हणजे काही असो, भांडणं टंडणं तर होतच राहतात आणि ती व्हावीही लागतात, पण खरंच खूप चांगला आहे.
मला तर आवडतो बाबा, मला तर खूप आवडतं. मग म्हणाला आणि मग जी काय बिल्डिंगमध्ये जायची कॅपॅसिटी नसल्या माणूस असाच करतो, त्याला द्राक्ष आंबटच असतात. नाही मंडळी, म्हणजे आमची द्राक्ष आंबट देखील नाही आहेत, गोड आहेत उलटी. हां, मला आवडतात. दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, नक्कीच जायचं आहे, ग्रोथ करायचं आहे. पण बघू, आय होप सो सगळं होईल. वेळ आल्यावर, योग्य वेळ आल्यावर नक्कीच सगळ्या गोष्टी होतात. तेव्हा प्रयत्न करत राहायचे तर यश नक्कीच येतं. हां, प्रयत्नाच्या मागे तो अट्टाहासच धरून नाही बसायचं. अट्टाहासच मला हे आहे, जिद्द ठेवायची. हां, पण जिद्द एवढीच ठेवा, तुमची कॅपॅसिटी असेल तेवढंच काम करा. नुसतं दिवस रात्र त्यासाठी धावपळ करता येतो, मग त्याला अर्थ नाही. बरोबर, हे माझं ज्ञान आहे, माझा उद्देश आहे. पटला तर घ्या, नाही तर सोडून द्या. तर असं आता आपल्या व्हिडिओला आज सुरुवात करतोय मी. बघू त्या मंडळी. अरे दादा मुटकं ना जरा. तर आता मंडळी पेप्सी खातोय, जरा थंड थंड लस्सी पेप्सी. रात्रीचे 12:30 झाले आणि पेप्सी खायचा जरा समीक्षाने तनू गट्टूने आणून ठेवली होती. तर जरा गट्टूची पेप्सी खायला, लस्सी पेप्सी लहानपणीची आठवण. जरा तेवढं गरमी में सर्दी का एहसास. तर मंडळी झाले, जेवण खाऊन झाले आणि आता झोपतो. आता उद्या सकाळी, उद्या रविवार आहे, चला उद्या भेटू. तुमचं असं आता या व्हिडिओमध्ये थांबूया. आज जरा बाहेर आहे, तसं अजून जरा 2-3 दिवस व्हिडिओ आपले यायला वेळ लागेल, चांगले बघू. तर चला थांबतो. मला आपला व्हिडिओ कालचा नव्हता आला व्हिडिओ, पण आजचा व्हिडिओ आला आहे. तो व्हिडिओ कसा वाटतो आहे तो आवर्जून सांगा, कमेंट करून सांगा. सध्या आपल्याला इथे ॲडजस्ट व्हायला तर वेळ लागेलच, थोडा का होईना वेळ लागेल, नक्कीच लागतो. प्रत्येक कुठल्या गोष्टीला वेळ लागतोच ना, बरोबर ना समीक्षा? बरं ठीक आहे. बघा, नवीन ठिकाणी आलं की झोपायचे ॲडजस्टमेंट हे ते बऱ्याच गोष्टी असतात, काय करणार. असो, सगळ्यांनाच अनुभव असतो तो. आज काय आम्हालाच येतो असं नाही. बाकी काय चाललं आहे मंडळी? बाकी विशेष छान काय नाही, समीक्षामध्ये काय नाही. काय हसतात मंडळी, तुम्ही काय सपोर्ट करा मला, म्हणजे या लोकांना कळेल की माझे व्हिडिओ किती चांगले असतात. तुम्ही आवर्जून बघता. अर्थात गपचूप सांगू का, कोणच बघत नाही माझे व्हिडिओ. बघा, सिक्रेट तुम्हाला शेअर केलं आहे, मग बघा आता व्हिडिओ तुम्ही. तर चला, समीक्षा बघा मागणं बरंच कमेंट करत असते. हां समीक्षा, व्हिडिओला हसते समीक्षा माझी. काय तुम्ही म्हणता, तुम्ही जेवला का, झोपला का, एवढेच व्हिडिओ बनवत आहे बोलते. त्याच्या पलीकडे काय तुम्ही जात नाही. जाऊ साता समुद्र पार पण जाऊ आपण काहीतरी. तर चला, पुरताच तरी आता या व्हिडिओमध्ये आता इथे थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. व्यायाम झाले, गेले 3 दिवस झाले व्यायाम स्किप झाला आहे. आता कसा काय बघू, करायचं तर काय आहे बाबा. बॉडी आपली कमी झालेली आहे, कधी पुन्हा सुटायला नको नाही का. तर चला ठेवतो.